संडेचं इव्हनिंग रुटीन खूपच सिम्पल असतं. रुमी व्हायच्या आधी आम्ही फिरायला जायचो, पण आता ते शक्य नाही होत. त्यामुळे संध्याकाळी दिवाबत्ती करून तुळशीपुढे दिवा लावून आम्ही छान संध्याकाळची सुरुवात करतो. अनुज संध्याकाळी फ्री असल्यामुळे आम्ही दोघं मिळून आज रुमीशी खेळत होतो. त्याच्यानंतर मला खूप भूक लागली म्हणून मी माझ्यासाठी चहा करून घेतला. आणि चहाबरोबर माझे फेवरेट गुड डे बिस्किट्ससुद्धा खाल्ले. नंतर रुमीसाठी तिचा इव्हनिंग स्नॅक म्हणजे ॲपल खीर केली. आणि तिला त्या बॉलपिटमध्ये बसूनच खायला दिलं, म्हणजे मग ती खेळता खेळता खाते. किचनमध्ये खूप पसारा पडला होता, तो सगळा आवरायचा होता आणि फ्रूट्स आणलेले होते, सो ते पण जागेवर ठेवायचे होते. जेवायच्या आधी मी सगळं बऱ्यापैकी आवरून घेत असते, कारण की मग जेवणानंतर मला काहीच करावंसं वाटत नाही. सो जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी आवरून घेतलं. आणि ह्या बॅग्स अशा कोण कोण साठवतं, मी कचऱ्यासाठी कायम ठेवते. दुधाची आणलेली पिशवी थोडीशी फुटलेली होती, त्यामुळे ते साईडला ठेवल्यावर ते लीक होत होतं हे कळालंच नाही. आणि मग पिशवी सरकवल्यावर कळालं की खाली एवढं मोठं दूध सांडलं होतं. सो अजून एक काम वाढलं. ते सगळं आवरून आमची जेवायची ताटं वाढायला घेतली. आज चिकन केलं होतं. मग जेवण करून माझं स्किन केअर केलं मी. मला हे सिरम खूप आवडतं. हे एस्टे लॉडरचं ॲडव्हान्स नाईट रिपेअर म्हणून सिरम आहे. हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, पण माझी प्रेग्नन्सीनंतर स्किन खूपच एज होत होती असं मला वाटत होतं, म्हणून मी ह्याच्यात इन्व्हेस्ट केलं. आणि ह्याच्याने डेफिनेटली मला खूप फरक माझ्या स्किनमध्ये जाणवतो आहे. मी स्किन केअर करायला सध्या खूपच आळशीपणा करते आहे, त्यामुळे एकच असं प्रॉडक्ट मी ठेवते विच हेल्प्स मी कॉम्बॅट ऑल माय इश्यूज. आणि ऑफकोर्स लिप बामसुद्धा. लिप बाम पण मला हे बॉबी ब्राऊनचं आवडतं. ते व्यवस्थित हायड्रेशन पण देतं आणि खूप छान आहे. एक्सपेन्सिव्ह आहे पण डेफिनेटली वर्थ इट, कारण की मला क्विकली स्किन केअर करायचा असतो, खूप वेळ नसतो. त्यामुळे 2 प्रॉडक्ट्स पण छान अशात मी इन्व्हेस्ट करते. नंतर आज हे फ्लेवर्ड मिल्क आणलं होतं अनुजनी कात्रज डेअरीमधनं. मला युजली झोपताना काहीतरी गोड लागतंच, त्यामुळे आज हे प्यायलो आम्ही. आणि असं होतं आमचं रविवारचं इव्हनिंग रुटीन.